या विदर्भामध्ये हे अधिवेशन होत असताना जास्तीत जास्त विदर्भाचेच प्रश्न, मग ते शेतकऱ्यांचे असतील, कास्तकऱ्यांचे असतील, कापूस उत्पादकांचे असतील, धान उत्पादकांचे असतील किंवा अन्य काही जे असतील, तर त्या याच्यामध्ये ते प्रश्न घ्यावे आणि सर्वसाधारणपणे विदर्भाला न्याय द्यावा, अशा प्रकारची या अधिवेशनाची संकल्पना आणि आजपर्यंतची प्रथा परंपरा होती. आपल्याला आठवत असेल की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही जेव्हा प्रेस घेतली त्यावेळेला मी विधान केलं होतं, हे अधिवेशन कोणालाही न्याय देण्याकरता नाही, तर हे अधिवेशन केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीमध्ये सरकारी पैसे उधळून मतं विकत घेणं आणि त्याच्याकरता पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरता विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावंच लागतं, म्हणून हे अधिवेशन आहे आणि त्याचा प्रत्यंतर तुम्हा सर्वांना आला असेल. आज विदर्भाचा या अधिवेशनातला शेवटचा दिवस आहे. आपण जर बघितलं असेल तर सभागृहामध्ये मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या घोषणा ह्या खास करून मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि पुणे पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या महानगरपालिका आहेत. या नगरपालिकेची मतं आपल्या पक्षाला मिळावी, आपल्या युतीला मिळावी, अशा प्रकारचाच विचार नजरेसमोर ठेवून ह्या घोषणा झालेल्या आहेत. काही घोषणा ह्या बिल्डरांच्या फायद्याच्या झालेल्या आहेत. आपण जर बघितलं तर कालच एमपीडीए कायदा जवळजवळ रद्द करण्याचं बिल 108 नंबरचं अचानकपणे सभागृहामध्ये आणलं गेलं आणि ते चर्चा न होता सुद्धा मंजूर झालं. त्या बिलामध्ये सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं घातक प्रावधान आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एखादं बिल, अशा प्रकारचं एखादं निवेदन, अशा प्रकारची एखादी घोषणा ही विदर्भाच्या लोकांना न्याय देण्याकरता होऊ शकली नाही. आणि म्हणून मी जे पहिल्या दिवशी विधान केलं होतं की हे केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं आणि लोकांना पैसे वाटून मतं विकत घेणं आणि महानगरपालिकाच्या निवडणुका जिंकणं, याच्याकरताच हे अधिवेशन आहे, हे खरं ठरलं.